हडपसर येथील उषा किरण या रुग्णालयात टायमर बॉम्ब आढळल्याच्या घटनेनं गुरुवारी संपूर्ण पुणे शहरात खळबळ उडवून दिली होती. थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रुग्णालयात आढळलेली वस्तू हा बॉम्बच होता असं स्पष्टपणे सांगितलं. आता या प्रकरणी नवीन अपडेट समोर आली आहे. हडपसर पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध मानवी जीवितास धोका निर्माण करणं आणि स्फोट घडवून आणण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलाय. या संवेदनशील गुन्ह्याचा तपास थेट हडपसर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्याकडे देण्यात आलाय. मिळालेल्या माहितीनुसार रुग्णालयातील पहिल्या मजल्यावर असलेल्या ICU वॉर्डच्या अगदी शेजारी असलेल्या पुरुषांच्या स्वच्छतागृहातील वॉश बेसिनच्या खाली हा बॉम्ब लपवून ठेवण्यात आला होता. रुग्णालयातील रुग्ण, त्यांचे नातेवाईक आणि डॉक्टरांना जीवे मारण्याच्या उद्देशाने तसेच रुग्णालयाची सेवा खंडित करून मालमत्तेची हानी घडवण्याच्या हेतूने अज्ञात इस्माने हा कट रचल्याचं पोलीस FIR मध्ये नमूद करण्यात आले. या प्रकरणी प्रमोद भागवत भालके यांनी तक्रार दिली आहे. भालके यांनी दिलेल्या तक्रारीवरून हडपसर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 109 म्हणजेच खुनाचा प्रयत्न, कलम 125 मानवी जीविताला धोका निर्माण करणे, कलम 288 दहशत माजवणे आणि भारतीय स्फोटक पदार्थ अधिनियमाच्या कलम 4 म्हणजेच स्फोट घडवण्याच्या उद्देशाने स्फोटके बाळगणे या अन्वये गुन्हा दाखल केलाय. घटनेचं गांभीर्य आणि संवेदनशीलता लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने रुग्णालयाला भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली होती. या प्रकरणातील संशयित व्यक्ती आधीच रुग्णालयाच्या CCTV फुटेजमध्ये कैद झाली आहे. ती इलेक्ट्रिक दुचाकीवरून आल्याचं निष्पन्न झालं आहे. या संवेदनशील गुन्ह्याचा पुढील तपास हडपसर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त अतुल कुमार नवगिरे स्वतः करत आहेत. आरोपीचा माग काढण्यासाठी गुन्हे शाखा आणि ATS ची पथकं युद्ध पातळीवर काम करत आहेत.